पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 2, ओवी नंबर 81 ते 100। ऐसे संजयो असे सांगतो, म्हणे राया तो पार्थो, पुनरपी शोका कुळितो काय बोले। आईके सखेदू बोले श्रीकृष्णा ते, आता नाळवावे तुम्ही माते, मी सर्वतान झुंजे ते बनवसेनी। ऐसे की हेळा बोलिला, मग मौन धरुनी ठेला, तेच श्रीकृष्णा विस्मय पावला, देखुनी तया ते मग आपुला चित्ती म्हणे, येत हे काही आदरिले येणे, अर्जुन सर्वथा काही नेणे काय किजे। हा उमजे आता कवने परी, कैसेनी धीरू स्वीकारी, जैसा ग्रहाते पंचाक्षरी अनुमानिका, ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता समदिव्य औषधी, वैद्य सुची निरवधी निदानिंची, तैसी विवरितू असे श्री अनंतो, तया दोही सैन्य अंतो, जया परी पार्थो भ्रांती सांडी, ते कारण मणी धरिले, मग सरोष बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकिले स्नेहाती, की औषधाची या कडवटपणी, जैसी अमृताची पुरवणी, ते आहेच न दिसे परिगुणी प्रकट होय, तैसी वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, ते वाक्ये ऋषिकेशे बोलो आदिरली। मग अर्जुना ते म्हणितले, आम्ही आजी हे नवल देखिले, जे तू आयेत आधरिले माझारीची, तू जाणता तरी म्हणविसी, परी नेनिवेतेन सांडिसी, आणि शिकवू म्हणो तरी बोलिसी, बहुसाल नीती, जात्यांधा लागे पिसे, मग ते सैरा धावे जैसे, तुझे शहाणपण तैसे दिसतसे, तू आपण पे तरी नेनसी, परी या कौरवांते सोचू पाहासी, या बहु विस्मय आम्हासी पुढत पुढती। तरी सांग पा अर्जुना, तुझ पासोनी स्थिती या त्रिभुवना, हे अनादि विश्वरचना ते लटके काही, हेत समर्थो एक आथी, तया पासून भूते होती, तरी हे वायाची काय बोलती जगा माझी। हो का सांप्रतैसे झाले, जे हे जन्म मृत्यू तुवा सृजिले, आणि नाशू पावे नाशिले तुझे नि काही, तू भ्रमलेपणे अहंकृती, यासी घातून धरिसी चित्ती, तरी सांगे काही हे होती चिरंतन, की तू एक वदिता, आणि सकळ लोको मरता, ऐसी भ्रांती जने चित्ता येऊ देसी, अनादि सिद्ध हे आघवे, होत जात स्वभावे, तरी तू आका सोचावे सांगे मज। पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तो अर्जुन शोकाकुल होऊन पुन्हा काय म्हणाला, ऐक। खेदाने कृष्णाला म्हणाला, आता तुम्ही माझी समजूत घालू नका, यावेळी मी निश्चित लढणार नाही, असे एकदाच म्हणाला, मग मौन धरले। त्यावेळी त्याला तसा पाहून कृष्णाला विस्मय वाटला। कृष्ण आपल्या मनात म्हणाला, हे याने काय आरंभले आहे, या अर्जुनाला मुळीच काही कळत नाही, काय करावे आता, याला कशाने उमजेल, कशाने धीर धरील। ज्याप्रमाणे एखादा मांत्रिक ग्रहबाधा कशी दूर करता येईल याचा विचार करतो, किंवा असाध्य रोग पाहून ज्याप्रमाणे वैद्य दिव्य औषधाची ताबडतोब योजना करतो, त्याप्रमाणे अर्जुन कोणत्या उपायाने मोह टाकील
याचा त्या दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी श्रीकृष्ण विचार करीत होते. मग ते कारण शोधून श्रीकृष्ण रागाने बोलले. ज्याप्रमाणे आईच्या रागात प्रेम दडलेलं असतं किंवा औषधाच्या कडूपणात अमृत भरलेलं असतं आणि वरवर दिसत नाही, पण गुणांच्या रूपाने ते अनुभवास येतं, त्याचा अनुभव येतो, अगदी त्याचप्रमाणे वरवर पाहता कठोर पण आत अतिसुरस हितकर असे उपदेशाचे शब्द श्रीकृष्ण बोलू लागले. आणि मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, हे जे तू आरंभिले आहेस ते आम्ही आज आश्चर्यच पाहिले. तू स्वतःला जाणता म्हणतोस पण अज्ञान टाकत नाही. बरे, तुला शिकवावे म्हटले तर तू नीतीच्या मोठमोठ्या गोष्टी सांगतोस. जन्मांधाला वेड लागलं म्हणजे ते जसं सैरावैरा धावतं तसं तुझं शहाणपण दिसतं. तू स्वतःला तर जाणत नाहीस, परंतु कौरवांकरता शोक करतोस, याचे मला फार आश्चर्य वाटते. आणि अर्जुन म्हणाला, मला सांग, तुझ्यामुळे या त्रिभुवनाचे अस्तित्व आहे का? हे विश्व अनादि आहे, हे खोटे आहे का? तर येथे सर्व शक्तिमान असा कोणी आहे आणि त्यापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात, असे जे जगात बोलतात ते का व्यर्थ मानावे? आता असे झाले का की मृत्यू जन्म तू उत्पन्न केलेस आणि तू मारशील तर हे मरतील होय? तू भ्रांतीमुळे अहंकार धरून यांचा घात करण्याचे मनात आणले नाहीस तर सांग, हे काय चिरंजीव होणार आहेत? किंवा तू एक मारणारा व बाकीचे लोक मरणारे, अशी भ्रांती तुझ्या मनाला होईल तर ती होऊ देऊ नकोस. हे सगळे आपोआप होत जाते. असा हा क्रम अनादिकालापासून सुरू आहे, तर मग तू शोक का करावास? पण मूर्खपणामुळे तुला कळत नाही. मनात आणू नये ते तू आणतोस आणि तोच नीतीच्या गोष्टी आम्हाला शिकवतोस. रामकृष्ण हरी.